जर अशी रेस्टॉरंट स्टाईल गरमागरम खुशबूदार दाल फ्राय तुम्ही जर घरच्या घरी बनवलीत तर आठवड्यातून 2 ते 3 वेळा तुम्ही नक्कीच बनवाल. नमस्कार, दर्शना किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरची बेल घंटा नक्की क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रेस्टॉरंट स्टाईल दाल फ्राय बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी तुरीची डाळ आणि पाव वाटी मूग डाळ असं प्रमाण घेतलेलं आहे. तुरीच्या डाळीमध्ये मुगाची डाळ घेतल्यामुळे डाळ मस्त अशी सॉफ्ट आणि दाणेदार बनणार आहे. डाळीमध्ये डस्ट आणि केमिकल असतं, त्यासाठी आपल्याला ही डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये डाळ बुडेल इतपत पाणी घालून घ्यायचं आहे आणि 20 ते 25 मिनिटासाठी डाळ भिजवून घ्यायची आहे. तर इथे 20 ते 25 मिनिटं झालेली आहेत आणि डाळ व्यवस्थित भिजलेली आहे. त्यामध्ये आपल्याला मीठ, हळद आणि चिमूटभर हिंग घालून आपण या कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेऊयात. तर बघा, डाळ छान अशी शिजलेली आहे. डाळ अशी जर घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ही डाळ छान अशी मिक्स करून घ्यायची, चांगली अशी एकजीव करून घ्यायची. तर आता या प्रकारची कन्सिस्टन्सी आली पाहिजे. एकदम जाडसुद्धा नाही आणि एकदम पातळसुद्धा करायची नाही, कारण दाल फ्राय ही थोडीशी घट्टच असते. या प्रकारची आपल्याला इथे कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आता कढईमध्ये तेल घालून घ्यायचं. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, कढीपत्त्याची 10 ते 12 पानं आणि 1 बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा. आता हा कांदा चांगला लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा. तर बघा, इथे कांदा छान लालसर रंगावर परतून झालेला आहे. आता त्यामध्ये 3 ते 4 बारीक कापून घेतलेल्या मिरच्या घालून घ्यायच्या. मिरच्यांचं प्रमाण तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर आपल्याला 1 चमचा आलं लसूण पेस्ट यामध्ये घालून घ्यायची. आलं लसूण पेस्ट आणि मिरची आपल्याला कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे. त्यामुळे त्याचा जो कच्चा वास असतो तो निघून जातो. आता यामध्ये मी 2 टॅमॅटो बारीक चिरून घातलेले आहेत. आता हा टॅमॅटोसुद्धा कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आता यामध्ये बाकीचे मसाले घालून घेऊया. 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 टीस्पून धणे पावडर, 1 टीस्पून जिरे पावडर, 2 टीस्पून लाल तिखट. आता हे सर्व मसाले मस्त असे एकजीव करून घ्यायचे. मसाल्यांना तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं. आता आपण जी शिजवलेली डाळ होती ती यामध्ये घालून घेऊया. आता उरलेल्या डाळीमध्ये पाणी घालून तेही पाणी आपण या डाळीमध्ये घालून घ्यायचं आणि छान अशी मिक्स करून घ्यायची. डाळीला उकळी काढून डाळ शिजवून घ्यायची. आता या डाळीला मस्त असा झणझणीत तडका घालणार आहोत. त्यासाठी तडका पॅनमध्ये 1 चमचा तूप घ्यायचं. तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये 1 टीस्पून राई, 1 टीस्पून जिरं, कढीपत्ता आणि बारीक चिरून घेतलेला लसूण यामध्ये घालून घ्यायचा. फ्लेवरसाठी 2 काश्मीरी मिरच्या मी यामध्ये घातल्या आहेत. गॅस आता लगेचच बंद करायचा आहे, कारण फोडणी छान गरम झालेली आहे. आता आपण त्यामध्ये लाल तिखट घालणार आहोत. लाल तिखट जळू नये म्हणून आपण गॅस बंद केला होता. तर यामध्ये 1 चमचाभर लाल तिखट घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता ही गरमागरम फोडणी उकळत्या डाळीवर पटकन घालून घ्यायची. आता या तडक्याचा जो भन्नाट स्मेल असतो तो या डाळीमध्ये मस्त असा उतरला जातो. आता या डाळीचा कलर आणि कन्सिस्टन्सी बघू शकता. तुम्हाला कितपत जाड आणि कितपत पातळ ठेवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही याची कन्सिस्टन्सी ठरवू शकता. जास्त पातळसुद्धा करायची नाही, कारण दाल फ्राय ही जरा घट्टच असते. सर्वात शेवटी आपल्याला कसुरी मेथी हातावर बारीक करून घालायची आहे. तसेच बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा यामध्ये घालून घ्यायची आणि या डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स करायची. तर रेस्टॉरंट स्टाईल दाल तडका अगदी कमी साहित्यात तुम्ही अशा पद्धतीने घरच्या घरी बनवू शकता. गरमागरम भाताबरोबर सर्व करू शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.
व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.